जनाबाईला मदत करायला गेलेला विठ्ठल परत जाताना त्याचा शेला विसरतो व चुकून तिची वाकळ घेऊन जातो. या प्रसंगावर मराठवाड्यातील ज्येष्ठ कवी श्री द. इनामदार यांनी लिहिलेली ही कविता. कवितेचं नाव आहे वाकळ. पीठ शेल्याला लागले, झाला राऊळी गोंधळ, कुण्या घरचे दळण, आला दळून विठ्ठल. पीठ चाखले एकाने, म्हणे आहे ही साखर, पीठ हुंगले दुजाने, म्हणे सुगंधी कापूर. कुणी शेला झटकला, पीठ उडून जाईना, बुच कळला पाण्यात, पीठ धुवून जाईना. झाली संचित पंढरी, वाढे राऊळी वर्दळ, ठिगळाच्या पांघरुणा, शेला म्हणती सकळ. फक्त जनीस दिसते, होती तिची ती वाकळ, विठ्ठल प्रेमे भरून आले, जनी रडे घळ घळ, जनी रडे घळ घळ.